श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण माता पार्वतीने भगवान शंकरांना कुठले प्रश्न विचारले ते आज आपण जाणून घेणार आहोत. भगवान शंकरांना विचारले की भगवान, काल माझ्या एका भक्ताने मला स्मरण केले, म्हणून मी त्यांची विनंती टाळू शकत नाही आणि रात्री त्यांच्या स्वप्नात पोहोचले. त्यावेळेस त्यांनी मला 3 प्रश्न विचारले. तेव्हा मी त्यांना म्हणाले, उद्या मी तुझ्या स्वप्नात पुन्हा येईन आणि तुझ्या 3ही प्रश्नांची उत्तरेही नक्की देईल. प्रभू, जेव्हापासून माझ्या भक्ताने मला 3 प्रश्न विचारले तेव्हापासून माझे मन अस्वस्थ झाले आहे. आता कृपया मला 3ही प्रश्नांची उत्तरे सांगा. माझे समाधान करा, जेणेकरून माझ्या भक्ताला या 3 प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल. भगवान शिव म्हणतात, पार्वती, ठीक आहे, मला तुझे 3 प्रश्न सांग. तुझे समाधान करण्याचा मी सर्वोपरी प्रयत्न करेल. तेव्हा माता पार्वती म्हणते, प्रभू, माझा पहिला प्रश्न आहे की कोणत्या स्त्रीच्या नशिबी पुत्रप्राप्ती नाही. माझा दुसरा प्रश्न असा आहे की कोणता दागिना परिधान केल्याने पुरुष आणि स्त्रिया वेदनादायक मृत्यू होतो. माझा तिसरा प्रश्न असा आहे की स्त्रीच्या कोणत्या शृंगारामुळे तिला स्वर्गात स्थान मिळते. भगवान शिव म्हणतात, पार्वती, तुझे 3ही प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. जे कोणी या 3 प्रश्नांची उत्तरं समजून घेईल, मिळालेले ज्ञान जीवनाला लागू करतो, त्याच्या जीवनात आणि मृत्यूनंतरही स्वर्गाची प्राप्ती होते. भगवान शिव म्हणतात, पार्वती, आता मी तुला तुझ्या 3ही प्रश्नांची उत्तरे देतो. एका छोट्या कथेद्वारे देईन, जेणेकरून तुला व्यवस्थित समजेल. पण माझी एक अट आहे. जोपर्यंत मी ही गोष्ट सांगतो तोपर्यंत तुम्ही मनापासून ऐकत राहा. तेव्हा पार्वती म्हणाली, ठीक आहे भगवान, मी तुम्हाला वचन देते, कथा पूर्ण ऐकेन. तुम्ही कथा सुरू करा. तुम्ही आमच्या या कथेत हरण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला आमच्या चॅनलचे विविध व्हिडिओ बघायला मिळतील. अर्धवट ज्ञान मिळणे जे आयुष्यात कधीही उपयोगी पडत नाही. तर कथेला सुरुवात करूया. भगवान शिव म्हणतात, पार्वती, पर्वताच्या पायथ्याशी एक छोटंसं गाव होतं. त्या गावात प्रमुखाला 2 मुलगे होते. मुलांचे लग्न झालेले होते. गायांच्या प्रमुखाची बायको म्हणजेच गावाच्या प्रमुख व्यक्तीची बायको आणि मोठ्या मुलाची बायको दोघेही दृष्ट स्वभावाचे होते. प्रमुखाच्या पत्नीने आपल्या मोठ्या मुलाच्या सुनेवर खूप प्रेम होते, पण धाकट्या मुलाची बायको अतिशय चांगल्या स्वभावाची होती आणि ती एक धर्मनिष्ठ स्त्री होती आणि घरची सर्व कामे अगदी नीट करीत असे. असे असतानाही प्रमुखाची पत्नी आणि त्याच्या मोठ्या मुलाची सून नेहमी धाकट्या सुनेचाच अपमान करत असे. भगवान शिव म्हणतात, पार्वती, मुखियाच्या छोट्या मुलाच्या सुनेला एक मुलगा झाला. दुसरीकडे धाकट्या सुनेला मुलगी झाली, पण तिला मुलगा नव्हता. भगवान शिव म्हणतात, पार्वती, प्रमुखाची पत्नी आणि मोठी सून नेहमी लहान सुनेला आणि मुलगा न झाल्याबद्दल टोमणे मारतात. पण ही बिचारी काय करू शकते, ती नेहमी ऐकायची. आता ती प्रथम तुम्हाला प्रमुखाच्या धाकट्या सुनेची गोष्ट सविस्तरपणे सांगते. या कथेत तुम्हाला तुमच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर नक्कीच मिळेल. त्यामुळे कथा फार काळजीपूर्वक ऐका. तुम्हाला पहिला प्रश्न होता, कोणत्या स्त्रीच्या नशिबी मुलगा नाही. भगवान शिव म्हणतात, प्रमुखाची पत्नी ही अत्यंत दृष्ट स्वभावाची स्त्री होती. तिच्या कुटील स्वभावाने घरातील सर्व सदस्य त्रस्त झाले होते. प्रमुखाच्या धाकट्या मुलाच्या सुनेचे नाव सुमन होते. बिचारी सुमन सकाळी अंधारात अंथरुणातून उठून कामाला लागायची आणि मध्यरात्र झाली की कुठेतरी अंथरुणावर लोळायची. असे करूनही सुमन प्रमुखाच्या बायकोच्या डोळ्यात नेहमी खटकत असे. आता एके दिवशी सकाळी सुमन घर झाडू लागली होती. तिने प्रमुखाची बायको आली आणि म्हणाली, तुझ्या हातात जीव नाही का? हात पटकन चालव की मी मंदिरात जात आहे. मी येईपर्यंत जेवण तयार ठेव. मी येताच जेवणार आहे आणि
अन्नाचा एक दाणाही वाया जाणार नाही याची काळजी घे. देव म्हणतो, बिचारी सुमन काय म्हणेल ती शांतपणे ऐकत राहिली. तिच्याशी सहमत होऊन तिने होकारार्थी मान हलवली. देव म्हणतो, पार्वती. मग घर साफ करून सुमन लगेच स्वयंपाक करू लागली. स्वयंपाक करताना ती विचार करत होती, क्षणभरही सुटकेचा श्वास घेत नाही. आणि आमच्या सासूबाई प्रत्येक कामात दोष शोधत असतात. त्यांचे टोमणे मारण्याची सवय कधी जाईल कुणास ठाऊक. भगवान शिव म्हणतात, पार्वती. सुमन अन्न शिजवत असताना बाहेरून दरवाजा ठोठावण्याचा आवाज आला. तर सुमनला वाटलं, जेवण आत्ताच बनवलंय, सासू लवकरच परतल्यासारखं वाटतंय. तेवढ्यात सुमनने दरवाजा उघडला आणि तिथे एक साधू उभा असलेला दिसला. आता साधू म्हणू लागला, मुलगी, तुझे लग्न चिरकाल टिकून राहो. बाबांना थोडे अन्न दे, मला खूप भूक लागली आहे. भगवान शिव म्हणतात, पार्वती. सुमन ही अतिशय सभ्य आणि सुसंस्कृत स्त्री होती. त्यांना साधू महाराजांच्या भोजन देण्याचा विचार केला. पण सासूबाई आल्या तर त्या काय म्हणतील असा विचार करू लागली. मग थोडा वेळ विचार करून तिने संन्याशीला जेवायला आत यायला सांगितले. आणि त्यावेळी सुमन मनात म्हणाली, सासूबाईंना कशाला घाबरू. सासूबाईंनी येऊन मला काही विचारले तर मी माझ्या वाट्याचे अन्न देत असल्याचे सांगेन. भगवान शिव म्हणतात, पार्वती. मग असा विचार करून सुमन भिक्षुकाला आत घेऊन गेली आणि आर्थिक धर्माचे पालन करून साधूला जेवणाला बसवलं. सासूबाई आल्या आणि घरात बसलेल्या साधूला पाहून त्यांचा राग एकदम गगनाला भिडला आणि अचानक त्या सुमनला म्हणाल्या, आपण घरामध्ये भंडारा किंवा लंगर घालत नाही, उठ भिकारी, निघ इथून. पण सुमनने तिच्या सासूला रोखण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्या दुष्ट स्त्रीने साधूला मारून घराबाहेर हाकलून दिले, त्याचे अन्न काढून फेकून दिले आणि त्याचा अपमान केला. म्हाताऱ्याला खायला इतकंच अन्न दिलं. इतकं अन्न का दिलं? भगवान शिव म्हणतात, पार्वती. सुमन घाबरत म्हणाली, आई, मी त्याला माझ्या वाट्याचे अन्न दिले होते. यात इतकं चांगलं वाईट म्हणण्यासारखं काहीच नाही. पाहुणे हे देवाचं रूप आहे. प्रत्येक गृहस्थाने अतिथी धर्माचे पालन करायलाच हवे. भगवान शिव म्हणतात, पार्वती. अशा प्रकारे सासू सुनेचा वाद बराच काळ चालू राहिला. शेवटी त्या कुटील सासूने सुमनला घरातून हाकलून दिले. आता बिचारी मुलगी रडतच दार वाजवत राहिली. पण सासू दगडासारखी झाली. तिने मन विरघळले नाही. आता सुमनकडे एकच पर्याय उरला होता, तो म्हणजे तिच्या घरी म्हणजेच माहेरी परतणे. भगवान शिव म्हणतात, पार्वती. अशा प्रकारे सुमन दुःखाने तिच्या मातृगृहाकडे निघून गेली आणि मध्येच घनदाट जंगल होतं. भुकेने व्याकुळ होऊन सुमन आपल्या माहेरी जात होती. अचानक ढगांचा गडगडाट झाला आणि जोरदार पाऊस सुरू झाला. भगवान शिव म्हणतात, पार्वती. सुमनने पावसापासून वाचण्यासाठी झाडाचा आश्रय घेतला. मात्र पावसाचा जोर इतका मोठा होता की झाड बाहेर पडणे कठीण झाले. आता त्या झाडाच्या मुळाशी कोठार होते. पाऊस थांबल्यावरती बाहेर येईल तोपर्यंत पाऊस पडत असेल तोपर्यंत कोठाराच्या आत राहून पावसापासून स्वतःचा वाचवत होती. विचार करून सुमन कोठारामध्ये शिरली. भगवान शिव म्हणतात, पार्वती. जेव्हा सुमन वृक्षाच्या कोठारात गेली तेव्हा तिला त्या कोठारात एक ऋषी दिसला. तो ऋषी दुसरं कोणी नसून विष्णूच होते. तेव्हा विष्णू म्हणाले, बेटी, रडू नकोस. मला माहिती आहे की तुझे घरचे लोक तुझा अनादर करतात, कारण ते वाईट स्वभावाचे आहेत आणि तुला टोमणे देखील मारतात, कारण तुझ्या वहिनीला मुलगा झाला आणि तुला अजून मुलगा झाला नाही. तू काळजी करू नको. मी तुला एक कागद देतो. त्यात लिहिलेल्या उपायांचे पूर्ण भक्तिभावाने पालन कर. मग तुला पुण्यवान पुत्र प्राप्त होईल. आणि अशा प्रकारे कागद घेऊन विष्णू तिथून अदृश्य झाले. भगवान शिव म्हणतात, पार्वती. पाऊस थांबल्यावर तिचा नवरा सुमनला शोधत तिथे पोहोचला. त्यानंतर आई वडिलांच्या घरी जाण्याऐवजी सुमन पतीसोबत त्याच्या जंगलात एका झोपडीत राहू लागली. भगवान शिव म्हणतात, पार्वती. मग एके दिवशी सुमनला मुलगा होण्याचा विचार आला
आणि विचार करू लागली की जर मलाही मुलगा झाला असता तर मलाही सासरच्या घरात मान मिळाला असता. आता ती मुलगी असाच विचार करत होती. तोपर्यंत तिला साधूने दिलेला कागद आठवला. सुमनने तो कागद वाचला तेव्हा त्यात लिहिले होते की मुलगी मुलगा होण्यासाठी स्त्रीने नेहमी रात्री पुरुषाच्या डाव्या बाजूला झोपावे. उजव्या बाजूला झोपल्याने उजव्या अनुनासिक स्वर क्रियाशील होतो. त्यामुळे जेव्हा जेव्हा पुत्रप्राप्तीची इच्छा असेल तेव्हा त्या स्थितीत मिळवण्यापूर्वी पुरुषाच्या डाव्या स्वरला आणि स्त्रीच्या डाव्या स्वर सक्रिय होईल याची खात्री करायची. त्यावेळी गर्भधारणा करावी. असे केल्याने नक्कीच मुलगा होईल. याउलट अनुसंगीतसर प्रक्रिया झाली तर मुलगी होईल. मुलगी जन्माला येते. कागदाच्या पुढे असे लिहिले होते की मासिक पाळी सुरू होण्याच्या पहिल्या 4 दिवसात एकरूप होऊन पुरुष असभ्य होतो. 5व्या दिवशी रात्री मिलनाने मुलगी जन्माला येते. 6व्या रात्री मिलनाने मुलगा जन्माला येतो. 7व्या रात्री संगमाने मुलगी जन्माला येते. 8व्या रात्री मिलनातून मुलगा जन्माला येतो. 9व्या रात्रीच्या मिलनातून मुलगी जन्माला येते. 10व्या रात्रीच्या मिलनातून मुलगा जन्माला येतो. 11व्या रात्रीच्या मिलनातून सुंदर आणि सुशील आवरणाची मुलगी जन्माला येते. 12व्या रात्रीच्या मिलनातून उदांत आणि सद्गुणी मुलाला जन्म मिळतो. 13व्या रात्रीच्या मिलनातून संपन्न कन्येचा जन्म होतो आणि 14व्या रात्रीच्या मिलनातून सगुणी बलवान पुत्र होतो. 15व्या रात्रीच्या मिलनातून लक्ष्मी स्वरूपात कन्येला जन्म मिळतो. 16व्या रात्री सर्वगुण संपन्न पुत्ररत्न प्राप्त होते. भगवान शिव म्हणतात, पार्वती, अशा प्रकारे 16व्या रात्री सुमनने आपल्या पतीशी एकरूप होऊन गर्भधारणा केली. आता सकाळी अंघोळ केली. सुमनचा नवरा लाकडे तोडायला गेला तोपर्यंत वादळ आले. आता वादळ सुमनची झोपडी उडून जाते आणि मुसळधार पाऊस सुरू होतो. मग तिने स्वतःला पावसापासून वाचवण्यासाठी झाडावर पत्ता लिहिला. हा पत्ता त्याच्या कोठाराचा होता, ज्यात ती सुमन पावसापासून वाचण्यासाठी लपली होती. सुमनने झाडावर पत्ता लिहून ठेवला होता, जेणेकरून तिचा नवरा परत आल्यावर झाडाला लिहिलेला पत्ता वाचून त्याच्या झाडाजवळ येईल. भगवान शिव म्हणतात, पार्वती, सुमन येऊन त्या कोठारावर लपते. भगवान शिव म्हणतात, पार्वती, त्या झाडाच्या मुळाशी एका कोठार होते. त्यात ती सुमन गेली. त्या झाडाच्यावर 2 राक्षस राहत होती. एकीकडे पावसातून स्वतःला वाचवण्यासाठी सुमन त्या कोठारात लपून बसली होती आणि दुसरीकडे त्या दोघीही राक्षसी पावसाने हैराण होऊन झाडाकडे येत होत्या. तेवढ्यात एक राक्षसी स्त्री त्या झाडाजवळ आली आणि म्हणाली, आता मी चालू शकत नाही. आता मला सुवर्ण बेटावर जावेसे वाटू लागले आहेत. तर दुसरा राक्षस म्हणाला, यात कोणतीही मोठी गोष्ट आहे. हे झाड आता आपल्याला उडवून सोन्याचे बेट असलेल्या ठिकाणी घेऊन जाईल. मग दोघेही राक्षसी झाडाच्या फांदीवर बसलेले आणि झाड अचानक उडू लागले. दुसरीकडे थकलेली सुमन कोठारात लपून बसलेली होती. कोठारात शिरताच सुमन झोपून गेली. मात्र झाड उडण्याच्या आवाजाने सुमनला जाग आली आणि झाड उडताच पाहून सुमन घाबरली. मग सुमनने कोठाराच्या बाहेर डोकावले तेव्हा तिला झाडाच्या फांदीवर 2 राक्षस बसलेले दिसले. शेवटी सुमनने परिस्थितीशी तडजोड केली आणि आता जे होईल ते चांगलंच होईल असा विचार केला आणि मग काही वेळ उड्डाण करून ते झाड एका सोन्याच्या बेटावर पोचलं आणि उतरलं. दुसरीकडे दोन्ही राक्षसांना भूक लागली होती, त्यामुळे दोघेही भक्ष्याच्या शोधात बाहेर पडले. भगवान शिव म्हणतात, पार्वती, ते 2 राक्षस निघून गेल्यावर सुमन कोठारातून बाहेर आली आणि तिने सुटकेचा निश्वास सोडला. आता सुवर्ण बेटावर पसरलेली वाळू पाहताच सुमनला अचानक ती वाळू चमकत असल्याचं आश्चर्य वाटलं आणि मग सुमनने हातात ती वाळू उचलली तेव्हा ती अचानक ओरडू लागली, अरे, ही तर सोन्याची वाळू आहे. आणि मग सुमनने तिच्या पदरात जमेल तेवढी वाळू बांधली आणि पुन्हा शांतपणे त्यात कोठारावर शिरली. भगवान शिव म्हणतात, पार्वती,
सुमन पुन्हा कोठारात गेली. दुसरीकडे दोन्ही राक्षस पुन्हा झाडावर आले आणि एकमेकांना म्हणू लागले, आज पोटभर जेवण करून पूर्ण तृप्त झालो आहोत. आता आपण जिथून आलो तिथे परत जाऊया. आणि मग थोड्याच वेळात ते झाड तिथून उडून गेले. त्याच ठिकाणी परत गेले. भगवान शिव म्हणतात, पार्वती, तोपर्यंत सुमन त्याच कोठारावर लपून राहिली. त्यानंतर काही कारणाने ते राक्षस झाडावरून उतरून बाहेर गेले आणि दोन्ही राक्षस त्या झाडावरून बाहेर पडतात. सुमनने सोन्याची वाळू घेऊन कोठाराच्या बाहेर आली आणि मनात विचार करू लागली की एवढे सोने पाहून माझ्या सासूबाईंना आनंद होईल आणि मी आता घरी परत जाईन माझ्या सासऱ्यांना आणि मी माझ्या सासूला इतकं सोनं देईन. मग ती कधीच माझा द्वेष करणार नाही आणि माझ्यावर कायम प्रेम करेल. भगवान शिव म्हणतात, पार्वती, इथे सुमन असाच विचार करत होती. तोपर्यंत सुमनचा नवरा सुमनच्या शोधात त्याच्या कोठाराच्या दिशेने येतो आणि मग सुमनने तिच्या नवऱ्याला सगळा प्रकार सांगितला. ती तिच्या पतीसोबत घरी जाते. सुमन तिच्या सासूबाईला म्हणते, सासू, बघा मी तुमच्यासाठी काय आणले. आणि मग असे म्हणत सुमन घरात शिरली. तिने सर्व सोने तिच्या सासूला म्हणजेच सासूबाईंना दिले. ते सोने बघून तिच्या सासूबाई म्हणाल्या, कसं मिळालं याची संपूर्ण घटना तिने सासूबाईंना सांगितली. भगवान शिव म्हणतात, पार्वती, सोने घेतल्यावर सुमनला अचानक राग आला आणि ती म्हणाली, तू खूप कमी सोने आणले आहेस. जे सोने होते ते खूप आणायला हवे होते. मग सासूबाईंचे म्हणणे ऐकून सुमनला सासूबाई म्हणू लागल्या, एवढे सोने आपल्याला 3-4 पिढ्यांसाठी पुरेसे आहे. तर सासू म्हणाली, मूर्ख, सोने कधीही पुरेसे नसते. ते जितके जास्त तितके कमी. आता मी जाऊन बघ किती सोने घेऊन येते. भगवान शिव म्हणतात, पार्वती, सुमनने तिच्या सासूबाईला खूप समजावले पण त्या लोभी दुष्ट स्त्रीला एकही गोष्ट समजली नाही. सुमनने सांगितले जाऊन त्यांच्या झाडाच्या कोठारात जाऊन बसली. दुसरीकडे ती राक्षसी झाडावर येतात झाड अचानक उडू लागले. इकडे झाड उडत होते. दुसरीकडे सुमनच्या त्या सासूबाई मनात खूप आनंद होत होता की आज मी एकाच वेळी खूप सोने गोळा करेन. भगवान शिव म्हणतात, पार्वती, इथे सुमनची सासू मनातल्या मनात आनंद करत होती. त्यावेळी एक राक्षस म्हणू लागला, आज सोन्याच्या बेटावर जायचं नाही तर मत्स्यालयाच्या बेटावर जाऊ. आज मला मासे खावेसे वाटत आहेत. आणि मग राक्षसांनी मासे खाण्याचे ठरवतात. ते झाड मत्स्यपदीकडे उडून गेले. भगवान शिव म्हणतात, पार्वती, राक्षसाचे बोलणे ऐकून कोठारावर बसलेल्या लोभी स्त्रीला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि अचानक म्हणाली, तू सोन्याच्या बेटावर का जात नाहीस? मत्स्यद्वीपाला जाऊ नका, सोन्याच्या बेटावर चला. आता त्या लोभीबाईने असा आवाज काढताच त्या राक्षसाच्या लक्षात आले की झाडाच्या कोठारात कोणीतरी नक्कीच लपले आहे. आणि दोन्ही राक्षसांनी त्या लोभी स्त्रीला पाहताच तिला लगेच उचलून झाडावरून खाली फेकले. जमिनीवर पडताच त्या लोभी स्त्रीला आपला जीव गमवावा लागला. आता जेव्हा प्रमुखाला ती माहिती मिळाली त्यांची पत्नी मरण पावली आहे तेव्हा प्रमुख ताबडतोब आपल्या धाकट्या मुलाच्या सुनेकडे म्हणजे सुमनकडे जातो आणि तिला म्हणतो, मुली, मी तिला असे काही करू नकोस असे भरपूर वेळा सांगितले. लोभी नसावे, माणसाने कधीही लोभी नसावे. सून मुलीसारखी असते, त्यांच्यावर प्रेम केले पाहिजे. पण मी काय करू? तिने माझे एकही शब्द ऐकले नाहीत आणि आज तिला तिच्या कृतीचे फळ भोगावे लागत आहे. भगवान शिव म्हणतात, पार्वती, दुसरीकडे सुमन तिच्या पतीसोबत आनंदाने राहू लागली. नंतर जसा वेळ निघून गेला तर सुमनच्या एक अतिशय हुशार मुलगा झाला आणि सुमनला आपल्या मुलाला तिच्या मांडीवर खेळताना आनंदाची सीमा राहिली नाही. तिने पुन्हा विष्णू लक्ष्मीचे मनापासून आभार मानले. दुसरीकडे प्रमुखाला मोठ्या मुलाची सून, जी नेहमी सुमनला मुलगी झाल्याबद्दल टोमणे मारायची, जेव्हा सुमनला मुलगा झाला आणि पैसेही मिळाले तेव्हा तिची बोलती बंद झाली. दुसरीकडे प्रमुखाचा मोठा मुलगा आणि सून गरिबीत दिवस घालवू लागले. म्हणून प्रमुखाची मोठी सून जाते
आणि सुमनबरोबर हात जोडून तिच्या चुकीबद्दल माफी मागते. सुमन ही एक अतिशय दयाळू स्त्री होती. तिच्या जाऊबाईला माफ करते आणि तिने आपले अर्धे सोने तिला जाऊला देते आणि अशा प्रकारे प्रमुख आपल्या धाकट्या सुनेची खूप प्रशंसा करतो. मग प्रमुखाच्या संपूर्ण कुटुंब मोठ्या प्रेमाने जीवन जगू लागतात. भगवान शिव म्हणतात, पार्वती हळूहळू वेळ आनंदाने जाऊ लागला. प्रमुखाच्या मोठ्या सुनेला जन्मलेला मुलगा वाईट गुणांचा होतो, म्हणून त्याने सर्व सोने वाईट गुणांमध्ये वाया घातले. आणि दुसरीकडे सुमनला झालेला मुलगा खूप हुशार. त्याने आयुष्यात एवढी प्रगती केली की त्याच्या आई वडिलांना अभिमान वाटला. आणि मग सुमन त्याच्या बहिणींनी आपले आयुष्य भरभरून जगले. जेव्हा मृत्यूच्या पक्षात सुमनला स्वर्ग प्राप्त झाला तेव्हा तिच्या बहिणीला नरकस्थान मिळाले. भगवान शिव म्हणतात, पार्वती तुझा पहिला प्रश्न असा होता की कोणत्या स्त्रीच्या नशिबात पुत्रप्राप्ती नाही. तेव्हा समजून घ्या, जे विष्णूने सांगितले नियमांच्या विरुद्ध गोष्टी करतात त्यांना पुत्रप्राप्ती नशिबी नसते. म्हणून ज्यांना बंधू भगिनींनो मुलगा मुलगी हवी असेल असे वाटत असेल त्यांनी इच्छेनुसार संतान प्राप्ती करावी. आता भगवान शिव म्हणतात, पार्वती तुझा दुसरा प्रश्न होता कोणता रत्न धारण केल्याने पुरुष आणि स्त्री वेदनादायक मृत्यू होतो. तर समजून घे, हा लोभाच्या रूपातील एक रत्न आहे जो प्रमुखाच्या पत्नीने परिधान केला आणि भरपूर सोने आणण्याच्या लोभापोटी कोठारात प्रवेश केला आणि राक्षसांनी तिला फेकल्यामुळे प्रमुखाच्या पत्नीला वेदनादायक मृत्यू झाला. त्यामुळे लोभाचा दागिना कधीही घालू नये. भगवान शिव म्हणतात, पार्वती आता तुझा तिसरा प्रश्न होता की कोणत्या शृंगारामुळे स्त्रीला स्वर्गात स्थान मिळते. चारित्र्यवान आणि पतिव्रता भक्ती आणि भक्तिनिष्ठ असलेल्या स्त्रीला मृत्यूनंतर स्वर्गवास प्राप्त होतो. तर तुम्हाला कळलाच असेल, भगवान विष्णू, माता लक्ष्मी, भगवान शिव आणि पार्वतीसाठी नक्कीच हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला असेच कनेक्ट रहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.